नमस्कार शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण शेतकरी ओळखपत्राची नोंदणीची प्रोसेस या ठिकाणी बघणार आहोत. वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्याआधी आपण रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय ती आपण या ठिकाणी चेक करणार आहे. सुरुवातीला लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक आधार नंबर शेतकऱ्याचा या ठिकाणी फिल करायचा आहे. हा फिल केल्यानंतर या ठिकाणी एक OTP जनरेट होईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा. जर शेतकऱ्यांचा आधार नंबरवरती मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही बायोमेट्रिक थ्रू रजिस्ट्रेशन करू शकता. OTP आल्यानंतर जो लिंक मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवरनं एक 6 अंकी OTP या ठिकाणी फिल करायचा आहे. तो फिल केल्यानंतर परत तुम्हाला जो नंबर आहे मोबाईल नंबर तो या ठिकाणी परत टाकायचा आहे कॉन्टॅक्ट डिटेल्समधून. हा नंबर आधारशी लिंक नसेल तरी चालेल आणि असेल तरी चालेल, म्हणजे जो नंबर असेल तो तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर परत एकदा OTP घेऊन व्हेरीफाय करायचा आहे. या ठिकाणी आपण मोबाईल नंबर फिल करणार आहे. मोबाईल नंबर फिल झाल्यानंतर या मोबाईल नंबरवरती परत एक OTP येणार आहे. जो काही मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे. आणि मोबाईल नंबर फिल केल्यानंतर ऑटोमॅटिक त्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाणार आहे. OTP आल्यानंतर तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. OTP फिल केल्यानंतर एकदा व्हेरीफाय या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाईड म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक ग्रीन टिक दिसेल. त्याच्या खाली एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर जे काही शेतकऱ्यांचं नाव असेल त्या शेतकऱ्याचं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये या ठिकाणी नाव दाखवणार आहे. जर या ठिकाणी मराठीमध्ये नाव चुकीचं असेल ते तुम्हाला करेक्ट करायचं आहे. याच्या नावाच्या समोर एक मॅच स्कोअर म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. हा 100% किंवा 99% असायलाच पाहिजे. जर नाव चुकीचं असेल या ठिकाणी तर हा स्कोअर मिनिमम 90%च्या आतमध्ये जर ग्रेडमध्ये जर दाखवत असेल तर हा तुम्हाला नाव या ठिकाणी करेक्ट करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही इंग्लिश टू मराठी टूल्स असे बरेचसे टूल्स आहेत. ते टूल्स यूज करून तुम्ही या ठिकाणी तुमचे नाव व्यवस्थित करू शकता. एकदा व्यवस्थित केल्यानंतर या ठिकाणी स्कोअर तुमचा दाखवणार आहे. त्यानंतर शेतकऱ्याची कास्ट कॅटेगरी काय असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आयडेंटिफायर टाईप सन ऑफ किंवा वाईफ ऑफ हे सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी आयडेंटिफायरचं नाव टाकायचं आहे. म्हणजे जर शेतकरी असेल तर त्यांच्या वडिलांचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. किंवा मग शेतकरी सातबारा जर एखाद्या स्त्रीच्या नावाने असेल तर त्याच्या वाईफ ऑफ सिलेक्ट करून त्याच्या हस्बंडचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. हे फिल झाल्यानंतर हा परत या ठिकाणी नेम मॅच स्कोर जो आहे हा या ठिकाणी तुम्हाला चेक करायचा आहे. तर हा पण सुद्धा 100% ते 99% असायला पाहिजे. तो स्कोर जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत हा फॉर्म पुढे तुम्ही सबमिट करू शकत नाही. एकदा स्कोर मॅच झाल्यानंतर तुम्ही खालची माहिती या ठिकाणी भरू शकता. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट म्हणून दिलेला आहे, तो फील्ड कंपल्सरी नसल्यामुळे तुम्ही नाही फिल केली तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रेसिडेन्शियल डिटेल्सबद्दल पूर्ण ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे. या ठिकाणी डिस्ट्रिक्ट, तहसील, विलेज, पिनकोड वगैरे हे पूर्ण फिल केल्यानंतर लोकल लँग्वेजमध्ये जर ॲड्रेस कदाचित मराठीमध्ये दिलेला नसेल तर तो पूर्ण या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. हा ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला फार्मरचा टाईप, म्हणजे जर कदाचित ओनर असेल तर ओनर किंवा मग त्यांनी भाडेपट्ट्याने शेती केलेली असेल तर ते पण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. परंतु अद्यापपर्यंत त्या ठिकाणी दुसरा ऑप्शन या ठिकाणी दिलेलं नाही आहे. म्हणजे जे ओनर आहेत तेच सध्या फॉर्म भरू शकतात आहेत. या ठिकाणी ते केल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा सातबाराचा नंबर, म्हणजे ज्या शिवारामध्ये शेती असेल ते शिवार आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट, तहसील आणि त्यानंतर शिवाराचे नाव, ज्या शिवारामध्ये शेती असेल त्या ठिकाणी. या ठिकाणी गट नंबर फिल केल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या शेतकऱ्याचे सातबाऱ्याचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर तो सातबारा व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सबमिट करायचा आहे. म्हणजे एकदा सबमिट केल्यानंतर त्याचा पूर्णपणे फॉर्म या ठिकाणी सबमिट करता येईल. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही सर्वे नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि व्हेरीफाय ऑल लँडवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी हॉरिझॉन्टल स्कोर केल्यानंतर तुम्हाला मॅच स्कोर म्हणून दिलेला आहे, तो पण 100% ते 99% असायला पाहिजे. या ठिकाणी डिपार्टमेंटल अप्रुव्हल, रिव्हेन्यू डिपार्टमेंट आणि त्यानंतर दिलेले सगळे चेकबॉक्स तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि फॉर्म सेव्ह करायचा आहे. हा फॉर्म सेव्ह झाल्यानंतर परत एकदा आधार नंबर टाकून शेतकऱ्याचा याचा हा फॉर्म ई साईन करायचा आहे. जे व्हेरिफिकेशन झालेलं आहे या ठिकाणी
कन्फर्म शेतकऱ्याकडून करून घ्यायचा आहे. तर त्या ठिकाणी परत या ठिकाणी एकदा शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि येणारा OTP या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा ॲग्रीस्टॅक शेतकरी माहिती संच हा या नावाने प्रोजेक्ट आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्याचे ओळखपत्र या ठिकाणी काढण्यात येतं. याचे बरेचसे फायदे या ठिकाणी होणार आहेत. जसे की PM किसानचे येणारे पैसे त्यानंतर गव्हर्नमेंटच्या थ्रू शेतकऱ्यांना देणारी कुठली सबसिडी यानंतर या फार्मर आय डी शिवाय देणार नाहीत. म्हणजे फार्मर आय डी असल्याशिवाय त्या शेतकऱ्याला कुठलीच अनुदान किंवा कुठल्याच योजनेत पात्र ठरणार नाही. त्याच्यामुळे हा फार्मर आय डी काढणं अनिवार्य आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आधार नंबर फिल केल्यानंतर परत एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे. तो व्हेरीफाय झाल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचा आहे. सबमिट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक इनरोलमेंट ID या ठिकाणी जनरेट होणार आहे. त्याची तुम्हाला एक सुरुवातीला PDF मिळणार आहे. त्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर डिपार्टमेंटल अप्रुव्हल भेटल्यानंतर या ठिकाणी फार्मर ID जनरेट होणार आहे. त्यानुसार तुम्ही नंतर ते फार्मर ID जे आहेत ते तुम्ही डाउनलोड करू शकता.